सो हाय एव्हरीवन, आज आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 15.2 त्याच्यातली 2 क्वेश्चन्स. ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्याला 2 क्वेश्चनसाठी एकच फॉर्म्युला लागणार आहे. तर फॉर्म्युला पाहून घ्या. एरिया ऑफ रोम्बस 1/2 इंटू लेंथ. फर्स्ट प्रॉब्लेम, लेंथ ऑफ डायगोनल ऑफ रोम्बस आर 15 सेंटीमीटर अँड 24 सेंटीमीटर. फाइंड इट्स एरिया. तर फर्स्ट क्वेश्चन सुरू झाला आहे. फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची आणि सॉल्व करायचं. नसेल करता येत तर काही हरकत नाही, मी सांगतोच. आता लेंथ किती आहे म्हणते, 15 सेंटीमीटर इंटू 24 सेंटीमीटर. हे 15 आणि 24 कुठून आले तर सांगतो. हे 2 लेंथ आहे रोम्बसची, म्हणून 15 आणि 24 आले. तर 2 1 जा 2 आणि हे 12 जा, बरोबर. 2 1 जा 2, 12 2 जा 24 डायरेक्टली. आता काय येईन, इज इक्वल टू 15 इंटू 12 इज इक्वल टू 15 इंटू 12 डायरेक्टली 180 SQ सेंटीमीटर. क्लिअर. तर सेकंड बघूया. लेंथ ऑफ डायगोनल ऑफ अ रोम्बस इज 16.5 अँड 14.2 सेंटीमीटर. फाइंड इट्स एरिया. फॉर्म्युला कॉमन आहे, चला सोडूया. तर फॉर्म्युला पुट करू. एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू 1/2 इंटू, आता हाईट्स किती आहे, 16.5 इंटू 14.2. हे बघू शकता तुम्ही, 16.5 आणि 14.2. तर आता कॅन्सल करूया. 2 1 जा 2, 2 8 जा 16. तर काय उरले बघू शकता, 8.5 इंटू 14.2. आता यांचं मल्टिप्लाय करा आणि आन्सर काढा. तर याचं मल्टिप्लाय केल्यावर आन्सर येतं 117.15 SQ सेंटीमीटर.